पेर कांद्याला बियाणं एकरी 2 किलोच्या आसपास 2 किलो लागतं आणि ज्यावेळेस आपण नर्सरी करून रोपवाटिका तयार करून ज्यावेळेस कांदे लागवड 4 किलो करतो टाकावं लागतं. 3 ते 4 किलो बियाणं आपण तेव्हा 1 एकर काय फक्त यामध्ये तण नियंत्रण ही जरा जोखमीची बाजू आहे. ते 20 पेरल्यानंतर 20व्या दिवशी तणनाशक पहिला मारायचं. तणनाशकाचा हप्ता दे आणि त्याच्यानंतर परत 40व्या दिवशी 45-45 दिवशी दुसरा तणाचा दुसरा हप्ता तणनाशकाचा दुसरा हप्ता दे. आणि मग यामध्ये खत व्यवस्थापन पेर कांद्याला एकाच वेळेस न देता 3 टप्प्यात आपण विभागून देतो. सरासरी पेरणी करत असताना आता पाहुण्यांनी आपल्याला फोनवरती सांगितलं नांगरट करताना रानं ओले असल्यामुळे चिपाट्या निघालेल्या आहे. त्यामुळे त्यांना आपण फोनवरती एकरी 10 गोण्या जिप्सम भूसुधारक आणि ट्रिपल सुपर फॉस्फेटच्या 2 गोण्या, ट्रायकोडर्मा 5 किलो आणि मायक्रोरायझा 8 किलो पेरणी केल्यानंतर पेरणीनंतर जे पाणी आपण देणार आहोत त्या पेरणीनंतर मटेरियल टाकायचं पाणी द्यायचं अशी आपण शिफारस त्यांना केलेली आहे. आणि ते पाणी भरल्यानंतर ट्रायकोडर्मा, सुडोमोनस, बॅसिलस आणि जर्मिनेटरची त्या काळ्या जमिनीवरती आपण फवारणी करणार आहोत. अशा पद्धतीने आपली त्यांची चर्चा झालेली आहे. 6 किलो अंबरचा 5G त्यांनी घेतलेला आहे. जोडीला बीज प्रक्रियेसाठी वार्डन एक्स्ट्रा आणि ट्रायगोस्ट्रीट याप्रमाणे त्यांनी घेतलेलं आहे. देवकर पाटील पूर्ण नाव सांगा. बाळासाहेब बाबुराव देवकर, राहणार टाकळी, तालुका कोपरगाव. बाळासाहेब बाबुराव पाटील देवकर, मुक्काम पोस्ट टाकळी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. पेरून केलेला होता मागच्या वर्षी. मी जवळजवळ 5 ते 6 वर्ष वा वा. झाली. 6 वर्षापासून पेरून ते कांदे करतात. अनुभव काय तुमचा? पहिल्या वर्षी 8 ते 9 टारली काढली. पहिल्या वर्षी जोपर्यंत जमिनीचा पोत चांगला होता, जमीन समृद्ध होती आणि सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या तर एक 8 ट्रॅक्टर पर्यंत ऍव्हरेज त्यांनी काढलेला आहे. पण दिवसेंदिवस रासायनिक खताचा अतिवापर, निसर्गाचा लहरीपणा, ऍव्हरेज कमी होतं आणि तणनाशकाचा अतिवापर यामुळे जमिनीची उत्पादकता ही कमी होत चाललेली आहे. आणि मग सरासरी 5-6 ट्रॅक्टर पर्यंत मी ऍव्हरेज काढतो मागील वर्षी, असा त्यांचा एकंदरीत अनुभव आहे. तर हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं या दोन्ही प्रगतशील शेतकऱ्यांचा आपण टोपी उपरणं टाकून यथोचित असा सन्मान केलेला आहे. टोपी उपरणं हा आपल्या कोपरगाव तालुक्याचा एक ब्रँड आहे. आपला एक नेता तो पंढरपुरामध्ये कमरेवर हात ठेवून आपल्या सगळ्यांवरती लक्ष ठेवून आहे. आणि निश्चितच वारकरी संप्रदायाचा हा पांढरा टोपी, पांढरी उपरणं हा ब्रँड आहे. सर्वांकडून तुम्हाला येणाऱ्या रब्बी हंगामाच्या हा जो कांदा लागवड तुम्ही करताय याच्या खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगा, वातावरण क्लिअर राहू दे आणि शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.